सोलर सिस्टीम ही आता एक 2015 पासून लोकांना रेसिडेन्शियल वगैरे थोडी माहिती यायला लागली. त्याच्या आधी जर तुम्ही पाहिलं तर जनरली सोलर म्हणलं की वॉटर, बरोबर. हीच कॉन्सेप्ट जनरली माहिती होती. अजून आपल्याकडे त्या गोष्टीचा अवेअरनेस नाहीये किंवा माहिती नाहीये. पण बाहेरच्या कंट्रीमध्ये जर पाहिलं तर अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया वगैरे असेल, तिकडे ऑलरेडी प्रॉपर्टीचे ज्या ठिकाणी सोलर लावलेले आहेत त्या ठिकाणी प्रॉपर्टीचे रेट एकदम जास्त मिळतात. आता आपल्याकडे इंडियामध्ये पण त्याचा अवेअरनेस वाढायला लागलेला आहे आणि त्याचे ॲडव्हान्टेज जर पाहिले तर एक तर प्रॉपर्टीची व्हॅल्यू जास्त होते. सेकंडरी जर पाहिलं तर ज्यावेळेस सोलर सिस्टीम वरती रूफवरती येते त्यावेळेस तुमचा जो स्लॅब आहे हा थंड राहतो. सोलारमुळे ऐकलंय की इलेक्ट्रिसिटी बिल्स शून्यावर येतात, तर हे खरं आहे का? ॲब्सोल्युटली 100% तुमच्या रेसिडेन्शियल पर्पजचं जे आहे ते इलेक्ट्रिसिटी बिल हे 0 होऊन जातं. नमस्कार, मी वैष्णवी कदम. बिझनेस टॉक मराठी या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी कॉलेजपासूनच व्यवसायाची आवड जोपासली. न्यूजपेपर वाटपापासून सुरू झालेला प्रवास सिटी बँक सारख्या नामवंत संस्थेत काम करत होते, पण त्यांचं मन मात्र व्यवसायाकडेच वळत होतं. गेली 25 वर्ष एनर्जी सेक्टरमध्ये त्यांनी त्यांचा ठसा उमटला आहे. इंडस्ट्रियल बॅटरीज, UPS आणि 2016 पासून सोलार सेक्टरमध्ये त्यांनी दमदार सुरुवात केली. आज ते सोलार फील्डमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना बेस्ट बिझनेस चॅम्पियन अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. ते केवळ उद्योजकच नाहीत, तर ते एक प्रेरणादायी लेखक सुद्धा आहेत. 7 सिक्रेट्स ऑफ डायनामिक लाईफ हे सेल्फ हेल्प बुक त्यांनी स्वतः लिहिले आहे आणि सध्या द सोलार रिव्होल्यूशन या त्यांच्या नवीन पुस्तकावर काम सुरू आहे. ट्रॅकिंगची अत्यंत आवड, त्यामुळे नेहमीच नवीन शिखराकडे झेप घेण्याची त्यांना प्रेरणा राहिली आहे. चला तर मग स्वागत करूया आपले आजचे सोलारमॅन मिस्टर बालकृष्ण लोहकरे सर. सर नमस्कार. नमस्ते. बिझनेस टॉक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुमच्यासारखी पर्सनॅलिटी आम्हाला मिळाली हे खरं तर आमचं भाग्यच. एक वेगळ्या विषयाची माहिती आम्हाला आज मिळणार आहे, तर काय सांगाल स्वतःबद्दल? नमस्ते, मी बालकृष्ण लोहकरे. माझी जी कंपनी आहे ते युनिशार्क पॉवरटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही पुणे आणि महाराष्ट्रामध्ये वर्क करत असते. सोलार क्षेत्रातला आपला प्रवास कसा झाला? ॲक्च्युली ही फार मजेदार सुरुवात झाली. ॲक्च्युली मी इंडस्ट्रियल UPS सेगमेंटमध्ये वर्क करत होतो. त्याच्यामध्ये लास्ट 25 इयर्सपासून मी पॉवर सेक्टरमध्ये आहे. बॅटरीज, UPS आणि बऱ्याच वेळा कन्झ्युमरला जी सर्व्हिस आमच्या कंपनीकडनं जी दिली जायची ती प्रॉपर असल्यामुळे बऱ्याच कन्झ्युमरने आम्हाला ॲक्च्युली या क्षेत्र कन्झ्युमर आणि नेचर ह्या 2 गोष्टींमुळे ॲक्च्युली आम्ही सोलर इंडस्ट्रीकडे शिफ्ट झालो. कारण कन्झ्युमर म्हणले की तुम्ही ह्या सर्व्हिसेस एवढ्या तुमच्या कंपनीच्या छान आहेत, तर तुम्ही सोलर सुद्धा आम्हाला आमच्या फॅक्टरीसाठी वगैरे तुम्ही का आम्हाला देत नाही. तिथून ऍक्च्युली थॉट प्रोसेस चालू झाली आणि मी बऱ्याच वेळा ट्रेकिंगला फार जात असतो आणि निसर्गामध्ये जात असल्यामुळे नेचर रिलेटेड काय आपण देऊ शकेल किंवा कंट्रीसाठी काय देता येईल हा विचार त्यावेळेस चालू झाला आणि 2016 मध्ये मी सोलर इंडस्ट्रीमध्ये आलो. सोलारमुळे खरंच भारताला काही फायदा होईल का सर? ही सिस्टम खरंच प्रूव्हन आहे का? काय सांगाल याबद्दल? ऍक्च्युली सोलर सिस्टीम ही आता एक 2015 पासून लोकांना रेसिडेन्शियल वगैरे थोडी माहिती यायला लागली. त्याच्या आधी जर तुम्ही पाहिलं तर जनरली सोलर म्हणलं की वॉटर, बरोबर, हीच कॉन्सेप्ट जनरली माहिती होती. आणि जर तुम्ही पाहिलं तर ही प्रूव्हन टेक्नॉलॉजी, कारण 60 वर्षापासून ऑलरेडी आपल्याकडे त्याचं वर्क होत आहे, जी आपल्या रेसिडेन्शियलला वगैरे दिसणार नाही. पण जर त्याच्या पाठीमागे पाहिले, जर मोठे मोठे जे जिथे ट्रेन सेगमेंट आहे किंवा अदर एरोप्लेन आहे, या सगळे जे ह्याच्यावरती रूपवरती ऑलरेडी सोलर लावत आहेत. आणि जर तुम्ही देशाच्या जर वाईज पाहिलं तर कंट्रीसाठी हा खूप मोठा बेनिफिशियल असणार आहे. कारण जर पाहिलं तर जे कार्बन इमिशन, म्हणजे सध्या प्रत्येक देशाला एक कार्बन इमिशन वरती वर्क करण्यासाठी एक पॉइंट्स असतात. तर ते जर पाहिलं तर प्रत्येक कंट्रीनी कार्बन इमिशन कमी करावं यासाठी क्रेडिट्स दिले जातात. म्हणजे तुम्ही कार्बन फुटप्रिंट कमी केली पाहिजे प्रत्येक कंट्रीनी. तर हे प्रत्येक देश आता सोलरसाठी फार अग्रेसिव्हली वर्क करतोय. आणि इंडिया जर पाहिलं तर इंडिया ही फास्टेस्ट ग्रोईंग कंट्री असल्यामुळे इथे फार ऍक्च्युली टेक्नॉलॉजी म्हणा किंवा सोलरसाठी संधी म्हणा किंवा
सोलर हे फार लावले गेले पाहिजे, जेणेकरून देश हा अजून फास्ट पुढे जाऊ शकेल. जर पाहिलं तुम्ही, जर आता जर आपल्याकडे जर पाहिलं तर जर कोळशाचे जर स्रोत पाहिलं तर आपल्याकडे ओडिसा आहे, त्याच्यानंतर बिहार आहे, झारखंड आहे, इकडेच फक्त कोळशाचे खाणी आहे. पण बऱ्याच वेळा आपल्याला इंडोनेशिया वगैरे अशा सारख्या कंट्रीवरती डिपेंड राहावं लागतं, म्हणजे बाहेरून आपल्याला ते घ्यावं लागतं. आणि ज्यावेळेस बाहेरून घेतो तर अल्टिमेटली चायना ह्या ठिकाणी आपल्याला फार हे करत असते की ह्यांना मिळू नये, यासाठी बऱ्याच वेळा ती प्रयत्न करत असते. कारण त्याचा बेनिफिट जो चायनाला मिळायचा आहे, जो म्हणजे जिओग्राफिकली त्यांना जो आपल्या इंडियाकडनं जी काही जागा आहे ती जास्तीत जास्त कॅप्चर करावी, यासाठी कायम बुस्टिंग मध्ये असतं. त्याच्यामुळे चायना कायम बॅन करत असतं की इंडियाला मिळू नये. आणि परत जर पाहिलं तर जर ज्यावेळेस इन्फ्रा ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस इलेक्ट्रिसिटीचं जे कन्झम्पशन आहे हे डे वाईज फार वाढत चाललेलं आहे. आणि जी कंट्री फास्टेस्ट ग्रोईंग मध्ये असते तिथे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन हे वाढतच. आणि इंडियामध्ये जर पाहिलं तर ते वाढत चाललेलं आहे. आणि कोळशाचं जे प्रमाण आहे हे कमी होत चाललेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडे रिन्युएबल सेक्टरमध्ये जर पाहिलं तर सोलर हा खूप चांगला पर्याय आणि देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी एक चांगलं स्रोत म्हणेल तर सोलरच आहे. बरोबर. ह्याचं नॉलेज कमी असल्यामुळे लोक त्याचा फारसा उपयोग करू शकत नाही किंवा लोकांपर्यंत ते पोहोचत नाही. पण आज तुमच्यामुळे ही माहिती आज जगभर पोहोचेल अशी अपेक्षा करते. ऍब्सोल्युटली. आणि ती पोचलीच पाहिजे, त्याचा अवेअरनेस डे बाय डे वाढलाच गेला पाहिजे. बरोबर. रेसिडेन्शियल आणि इंडस्ट्रीयल सोलार इन्स्टॉलेशन मध्ये काय फरक आहे, काय सांगाल याबद्दल? ऍक्च्युली जर सोलर म्हटलं, जे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल मध्ये जे वापरलं जातं, दोन्हीमध्ये थोड्या प्रमाणात म्हणजे इंटिग्रेशनचा जो पार्ट आहे हा चेंज होऊन जातो. जर रेसिडेन्शियलचं जर पाहिलं तर ह्याची जी रिक्वायरमेंट ही छोट्या प्रमाणात जे घरामध्ये एसी असतील किंवा लाईट्स युसेज असतील, तर फॅक्टरीमध्ये जर पाहिलं तर टोटली हा इंडस्ट्रियल सेगमेंट असल्यामुळे मशिनरींना यूज होणार असतो. त्याच्यामुळे त्याला जे इंटिग्रेशनसाठी लागणारे जे केबलिंग असतील किंवा अदर इन्स्ट्रुमेंट असतील हे टोटली बऱ्यापैकी वेगळे वापरले जातात. तेवढे हेवी ड्युटी वापरावे लागतात, कारण त्याच्यातून जो विद्युत प्रवाह जाणार आहे तो फार हेवी असतो. त्याच्यामुळे दोन्ही सेगमेंट मध्ये जर पाहिलं तर इंटिग्रेशन पार्ट हा डिफरंट आहे. सर, मी असं ऐकलंय की गव्हर्नमेंट कडून ह्याच्यासाठी सबसिडी मिळते, तर खरंच सबसिडी मिळते का आणि ती पुढे टिकते का? ऍक्च्युली आजपर्यंत ज्या गव्हर्नमेंटसाठी सबसिडीसाठी बरेच जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस अप्लाय करत असतात त्यावेळेस एक खूप मोठी धास्ती असते मनामध्ये की खरंच मला गव्हर्नमेंटकडनं सबसिडी मिळेल का, किंवा बऱ्याच जणांना सबसिडी ही मिळालेली नाहीये अदर सेगमेंटमध्ये. पण जर तुम्ही जर पाहिलं तर एक जर रेसिडेन्शियल जर पाहिलं तर रेसिडेन्शियल मध्ये ही सबसिडी ही डेफिनेटली मिळते आणि आमच्या प्रूव्हन जे कस्टमर आहेत ह्यांना ऑलरेडी ती मिळालेली आहे. जर मला जर एक्झाम्पल द्यायला आवडेल की जर एखाद्याला जर घरी जर सोलर लावायचं असेल आणि त्याचं जर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन जर म्हणाल तर साधारणतः 3,000 ते 5,000 रुपये जर येत असेल तर साधारणतः त्याला जी सिस्टीम लागते, म्हणजे रफली तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकाल. जर एखाद्याचं जर युनिट जर पाहिले तर साधारणतः 300 जर येत असतील युनिट्स मंथली कन्झम्पशन जर पाहिलं तर जर 300 येत असेल तर त्याला डिवाइड बाय जर 100 केलं तुम्ही तर तुम्हालाही लक्षात येईल की साधारणतः त्याला 3 किलोवॅटची सिस्टीम लागते. मग ज्यावेळेस 3 किलोवॅटची सिस्टीम लागते त्यावेळेस गव्हर्नमेंटनी ह्याच्यासाठी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी म्हणून ज्या काही स्कीम आणलेल्या आहेत ह्या फार चांगलेल्या आहेत. जसं की जर रेसिडेन्शियल मध्ये जर पाहाल तर 1 किलोवॅट सोलर सिस्टीम घेतली तर त्याला 30,000 सबसिडी मिळते. सेकंड किलोवॅट घेतलं तर त्याला अनदर 30,000 आहे. आणि परत ज्यावेळेस तुम्ही थर्ड किलोवॅट मध्ये जातात त्यावेळेस त्याला 18, असे तिन्हींची जर टोटल केली तर जवळपास 78,000 सबसिडी ही डेफिनेटली कस्टमरच्या अकाउंटला साधारणतः इन्स्टॉलेशन झाल्यानंतर 1 महिन्याभरात त्याला मिळून जाते. आणि ती सगळी प्रोसिजर आमच्या कंपनीतर्फे पूर्ण केली जाते. ते आता जर सबसिडीचा जर विचार केला तर साधारणतः ही जी PM ची जी योजना आलेली आहे साधारणतः 1 कोटी घरांसाठी इंडियामध्ये त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनी ती सबसिडी हे केलेली आहे. मग पूर्वी जर पाहाल तर पूर्वी इंडस्ट्रियल सेगमेंटसाठी सुद्धा सबसिडी होती. देन त्याच्यानंतर जर पाहिलं तर काही इन्स्टिट्यूशनलला सबसिडी आली, इंडस्ट्रियलची बंद झाली, इन्स्टिट्यूशनलची आली, त्याच्यानंतर स्कूलसाठी सबसिडी आली, मग आधीच्या सबसिडी बंद झाल्या, नंतर कोल्ड स्टोरेजसाठी आल्या, त्यानंतर स्कूलची बंद झाली, नंतर कोल्ड स्टोरेजची बंद झाली, आता जी चालू आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त जे रेसिडेन्शियल आणि सोसायटीज आहे सोसायटीसाठी जी सबसिडी ती प्रोव्हाइड होती ती साधारणतः पर किलोवॅट 18,000 ची सबसिडी आहे आणि ती अप टू 500 किलोवॅट पर्यंत
सोसायटी सेगमेंटसाठी आणि रेसिडेन्शियलसाठी ही 3 किलोवॅट पर्यंत आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त त्याचा फायदा आणि लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. जसं इंडस्ट्रियल वगैरे यांची सबसिडी काही दिवसानंतर काही कालावधीनंतर बंद झाली, तशी ह्याची सुद्धा बंद होऊ शकते. त्याच्यामुळे जेवढ्या जास्तीत जास्त आपल्या पदरात पाडून घेता येईल आणि त्याचा ऍडव्हान्टेज आपल्याला घेता येईल ते घेणं खूप गरजेचं आहे. हो, बरोबर. सोलारमुळे ऐकलंय की इलेक्ट्रिसिटी बिल्स शून्यावर येतात, तर हे खरं आहे का? ऍब्सोल्युटली 100% तुमच्या रेसिडेन्शियल पर्पजचं जे आहे ते इलेक्ट्रिसिटी बिल हे 0 होऊन जातं. कसं तर ज्यावेळेस आम्ही स्टार्ट केली त्यावेळेस आमचे स्टार्टिंगचे जे कंझ्युमर पैकी होते मिस्टर पवार म्हणून जे होते काका काकू होते आणि ज्यावेळेस त्यांनी आमच्याकडनं लावल्यानंतर पहिला त्यांचा प्रश्न हाच होता की खरंच आमच्या घरचं इलेक्ट्रिसिटी बिल हे कमी होईल का किंवा 100% ते म्हणजे आम्हाला येणारच नाही बिल असं होऊ शकेल का. तर त्यावेळेस एक त्यांची म्हणजे त्यांना जाणवत होतं की खरंच होईल का नाही होईल का. पण ज्यावेळेस त्यांना 2-3 महिन्यानंतर त्यांनी पाहिलं आणि त्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल आहे हे 100% 0 झालं. हा ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर MSDCL कडनं जे काही डिमांड चार्जेस वगैरे असतात ते तुम्हाला लागतच असतात. म्हणजे काही टेक्निकल कंडिशन्स असतात. आहेत. म्हणजे अगदी बऱ्याच वेळा ते सुद्धा तुमचे जे आधीचे बिल होते त्यांना ते मायनस होऊन जायचे. ज्यावेळेस एक्सेस प्रोडक्शन व्हायचं, जनरेशन व्हायचं त्यावेळेस ते त्याच्यातून कमी व्हायचं. जसं की मी सबसिडीचं सुद्धा म्हटलं की बरेच सारे कस्टमर आहेत. म्हणजे आमचे जे मोठे सेगमेंट मधले सुद्धा कस्टमर आहेत त्यांना सुद्धा अगदी त्या सबसिडी मिळाल्या. म्हणजे इंडस्ट्रीयल मध्ये ज्यावेळेस करत होतो आम्ही त्यावेळेस आमच्या ज्या काही महावीर असतील, एजन्सीज असतील, त्याच्यानंतर ज्या काही सेगमेंट ज्या इंडस्ट्रियल सेगमेंट होत्या त्यांनी सुद्धा घेतलेले. त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेज मध्ये पण घेतले आणि म्हणजे ज्या स्कूल्स होते त्यांना सुद्धा त्याचे बेनिफिट मिळाले. आणि नॉट ओनली आता सोसायटी जर पाहिला तर खूप साऱ्या सोसायटींना आमच्याकडनं ते ऑलरेडी बेनिफिट मिळालेले आहेत. म्हणजे सबसिडी सुद्धा मिळालेली आहे आणि त्यांचं सोलरचं बिल जे आहे ते सुद्धा ड्रास्टिकली एकदम कमी होऊन जातं. बरोबर. आणि मला सांगायला आवडेल की नुसतं की पूर्ण महाराष्ट्राचं जे बिल आहे ते 0 होऊ शकणार आहे. त्याच्यामुळे सोलर लावणं ही काळाची गरज आहे आणि आत्ताची तर फार रिक्वायरमेंट आहे. बरोबर. सोलार सिस्टमचा सर आपल्या प्रॉपर्टी व्हॅल्यूवर काही इफेक्ट होईल असं वाटतंय का? हा ऍक्च्युअली जर पाहिलं तर अजून आपल्याकडे त्या गोष्टीचा अवेअरनेस नाहीये किंवा माहिती नाहीये. पण बाहेरच्या कंट्रीमध्ये जर पाहिलं तर अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया वगैरे असेल, इकडे ऑलरेडी प्रॉपर्टीचे ज्या ठिकाणी सोलर लावलेले आहेत त्या ठिकाणी प्रॉपर्टीचे रेट एकदम जास्त मिळतात. आणि आता आपल्याकडे इंडियामध्ये पण त्याचा अवेअरनेस वाढायला लागलेला आहे. आणि त्याचे ऍडव्हान्टेज जर पाहिले तर एक तर प्रॉपर्टीची व्हॅल्यू जास्त होते. सेकंडरी जर पाहिलं तर ज्यावेळेस सोलर सिस्टीम वरती रूप वरती येते त्यावेळेस तुमचा जो स्लॅब आहे हा थंड राहतो. बरोबर. म्हणजे अल्टिमेटली त्या घराला सुद्धा त्याचे ऍडव्हान्टेज मिळत आहेत. म्हणजे स्लॅब कूल राहिल्यामुळे अल्टिमेटली तुमच्या घरावरती जे ऊन पडणार होतं ज्याच्यामुळे हार्मफुल गोष्टी होणार होत्या त्यावरती सोलरच वरती जनरेशन करते तुमच्यासाठी. त्याच्यामुळे खाली ते हार्मफुल होत नाही आणि तुमच्या प्रॉपर्टीची सुद्धा व्हॅल्यू इन्क्रीज होत आहे, वाढते. येस. म्हणजे मला एक एक्झाम्पल सुद्धा सांगायला आवडेल. आमच्याकडे जे एक मिस्टर दानेवाल म्हणून होते. म्हणजे रिसेंटली ज्यावेळेस त्यांनी त्यांचा बंगलो सेलिंगच्या विचारात होते त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस प्रॉपर्टीचं सगळं जे व्हॅल्युएशन काढलं त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की अरे सोलरमुळे जे व्हॅल्युएटर होते ते म्हणले की तुमच्याकडे सोलर असल्यामुळे तुमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे. अरे वा. हे फार कमी लोकांना खरं तर माहिती असतं सर. आणि इनफॅक्ट याबद्दलची माहितीच लोकांना नाहीये. त्याच्यामुळे घेतानाही बऱ्याच चुका होतात. तर त्याबद्दल काय सांगाल? काय चुका टाळायला पाहिजे किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे? ऍक्च्युअली ज्यावेळेस सोलर घेतो आपण त्यावेळेस वेंडर सिलेक्शन करणं किंवा सोलर सिस्टीम घेताना खूप मोठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा आपल्याकडे अशी एक थॉट प्रोसेस आलेली आहे की एकाकडनं सोलर पॅनल घ्या, एकाकडनं इन्व्हर्टर घ्या आणि फॅब्रिकेशन करून लावून टाका. बरोबर. सोलर हे तेवढ्या लिमिटेड थॉट प्रोसेस एवढं नाहीये. सोलर ज्यावेळेस इंटिग्रेशन केलं जातं त्यावेळेस जवळपास 70 प्रकारचे त्याला लागणारे कंपोनंट्स आहेत. हा अर्थात जर पॅनल पाहिले तर पॅनल हे त्याचा हार्ट आहे. जर इन्व्हर्टर पाहिलं तर त्याचा ब्रेन आहे. पण अदर बॉडी जर स्ट्रक्चर पाहिलं तर ही पूर्ण जशी आपली बॉडी आहे तसं स्ट्रक्चर आहे आणि त्याला लागणारे कंपोनंट बरेच आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की जी लोक त्याच्यामध्ये मास्टर नाहीयेत किंवा बऱ्याच वेळा असंही होत जातं की इलेक्ट्रिशियन म्हणतो मीच सोलर मॅन आहे आणि किंवा लावून घेतलं जातं. ह्याच्यामध्ये
इंजिनिअरिंग पार्ट आहे, सिव्हिलचा पार्ट येतो आणि त्याचं प्रॉपर इंटिग्रेशन होणं खूप गरजेचं आहे. आयदर जर तुमचं जर सोलर जर प्रॉपर जर इन्स्टॉलेशन नाही झालं तर ह्याचा खूप मोठा धोका होऊ शकतो. धोका असा होऊ शकतो की स्फोट सुद्धा होऊ शकतो किंवा फायर सुद्धा लागू शकते. त्याच्यामुळे सोलर लावताना खूप काळजीपूर्वक आणि प्रॉपरली आणि प्रॉपर इंटिग्रेशननी लावणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो की सोनाराने कान टोचले पाहिजे. अगदी तसंच आहे की प्रॉपर व्यक्तीकडनेच हे लावून घेणं खूप गरजेचं आहे. आयदर पुढच्या जे नुकसान आहेत त्याला सुद्धा तुम्हाला सामोरं जाऊ लागू शकतं. त्याच्यामुळे इंटिग्रेशन हा त्याच्यातला खूप मोठा पार्ट आहे. असं करण्यामागे साधारण असं असू शकेल की काही वेळेला परवडत नाहीये किंवा स्वस्त होईल असं, किंवा हे स्वस्त महाग याबद्दल काय सांगाल मग तुम्ही, की लोकांना कसं कम्फर्टेबल होऊ शकेल ते? ऍक्च्युली जर पाहिलं तुम्ही तर पूर्वीपेक्षा आता सोलर सिस्टीम टेक्नॉलॉजी वाईज आणि कॉस्ट वाईज ह्या दोन्ही कॉस्टली कमी झालेल्या आहेत. बरोबर. पण एक फार मोठा चॅलेंज आज आम्हाला सामोरा जावा लागतोय, तो म्हणजे इंडियामध्ये जी काही इन्स्टॉलेशन झालेली आहेत त्याच्यामध्ये जवळपास 50% जे इन्स्टॉलेशन जे झालेले आहेत हे पूर्वन लोकांनी केलेले नाहीयेत, प्रॉपर लोकांनी केलेले नाहीयेत. त्याच्यामुळे आज बऱ्याच जणांकडे जे जनरेशन मिळालं पाहिजे, म्हणजे आम्ही एक रफली कॅल्क्युलेशन करत असतो की जनरली ऍव्हरेजली जर इयरचं जर कॅल्क्युलेशन काढलं तर साधारणतः तुमच्या 1 किलोवॅटचं जर काढलं तर पर किलोवॅट साधारणतः एक 4 युनिट जनरेट होत असतात. बरोबर. आणि ऍव्हरेज जर पाहिलं त्याचं तर हे बऱ्याच वेळा जनरेशन तेवढ्याच ह्याच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि अल्टिमेटली हा त्या कस्टमरसाठी खूप मोठा लॉस आहे. ज्यावेळेस तो त्या प्रॉपर जनरेशन त्याला नाही मिळालं तर अल्टिमेटली हा त्याचा खूप मोठा लॉस होऊन जातो. मग सर, ग्राहकांनी चुकीचा वेंडर निवडला किंवा खराब क्वालिटीची सिस्टम घेतली तर काय नुकसान होऊ शकतं? मी ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं की जर प्रॉपर इंटिग्रेशन नाही झालं तर अल्टिमेटली त्याचा जो लॉस आहे, एक तर फायर होऊ शकतो किंवा ब्लास्ट होऊ शकतो, म्हणजे स्फोट होऊ शकतो. कारण ह्याच्यामध्ये जे प्रॉपरली क्वालिटीचे जे मटेरियल आले पाहिजे, ऍक्च्युली स्वस्त महाग पाहण्यापेक्षा म्हणजे कंझ्युमरनी चांगली क्वालिटी ही स्वस्तात घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर पाहिलं तर आता सगळेजण जे चांगल्या क्वालिटीचे जे प्रोव्हायडर आहेत हे बऱ्यापैकी कमी कॉस्ट किंवा एक चांगल्या रिझनेबल रेटला प्रोव्हाइड करत असतात. त्याच्या मागचं एकच आहे की जी लोक एक व्हिजन घेऊन चाललेले आहेत की देशाप्रती जे कार्बन इमिशन कमी करायचंय. कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरावरती प्लांट लावताय, हा तुमच्या घरापुरता नसून तुम्ही देशाला सुद्धा एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन करत आहे. बरोबर. त्याच्यामुळे जे प्रोडक्ट घेताय ते प्रोडक्ट तुमच्यासाठी असेट आहेत तसं पाहिलं तर. कारण ज्यावेळेस तुम्ही कार वगैरे घेता ह्याची डिप्रिशिएशन व्हॅल्यू होत असते, ही ऍज लाईक आपण लायबिलिटी समजतो. पण सोलर हे तुमच्यासाठी खास असेट आहे. कारण ते तुमच्यासाठी तुम्हाला जनरेशन करून देणार आहे, इलेक्ट्रिसिटी तुमचं जे आहे ते बिल कमी करून टाकणार आहे आणि त्याचा फायदा हा तुम्हाला 25-30 वर्षासाठी मिळणार आहे. त्याच्यामुळे जे आपण असेट निवडली आहे ती आज भले तुमचे 2 रुपये जरी जास्त गेले तरी चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या प्रतीचं. कारण ह्याच्यामध्ये फार मोठं जर पाहिलं तर एक फार मोठा एक ड्रॉबॅक असा आहे की बऱ्याच वेळा जे स्वस्त वाले जे विकतायत हे एक तर प्रॉपर जे त्याला जे रिक्वायरमेंट असलेले जे फॅब्रिकेशन वगैरेची जी रिक्वायरमेंट आहे ही तेच तिथे प्लस मायनस करून, म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या घरामध्ये जर भाजी वगैरे करायची असेल किंवा जर चवीचे पदार्थ करायचे आणि त्याच्यासाठी जे इंटिग्रेशन जे आहे ते त्या क्वालिटीचे नाही दिले तर अल्टिमेटली त्याची जी टेस्ट मिळाली पाहिजे ती मिळत नाही. आणि सेम इथे पण तसंच होऊन जातं की जी क्वालिटी तुमच्याकडे जर नाही मिळाली तर अल्टिमेटली तुम्ही जी असेट घेताय तिच्यावरती डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. आणि स्वस्त जर पाहिलं तर इथे बऱ्याच वेळा काय होतं, ज्यावेळेस तुमच्याकडे सिस्टीम लावण्याचा विचार करता आणि व्हेंडर सिलेक्शन किंवा चांगल्या प्रतीचा व्हेंडर न चूज केल्यामुळे हा एक मोठा ड्रॉबॅक होतो की बऱ्याच वेळा जे एक्सपोर्टला जे रिजेक्ट झालेलं मटेरियल आहे हे बऱ्याच वेळा तुमच्याकडे लावलं जातं आणि तिथे कॉस्ट कटिंग होते. आणि अल्टिमेटली मी पुन्हा एकदा म्हणेल, अल्टिमेटली तिथेच प्रॉब्लेम क्रिएट होऊन जातं. एक तर ग्राहकांना माहिती नसतं की याचं किती जनरेशन होणार आहे, किती वर्षासाठी मला त्याचा बेनिफिट आहे. बऱ्याच वेळा आम्हाला लोक म्हणतात 10-12 वर्ष चाललं ना बस झालं. कारण आता आपल्याकडे ट्रेंड तसं यायला लागले की नाही काही वर्ष चाललं ना बस. ऍक्च्युली नाहीये. सोलर ही सिस्टीम फार प्रूव्हन आहे आणि ती तुम्ही जर चांगल्या क्वालिटी असेट म्हणून जर तिचा विचार केला, आज 2 रुपये जास्त जरी घालवले
आणि चांगली क्वालिटी त्याच्यामध्ये घेतली तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा 25-30 वर्ष बेनिफिट होणार आहे. मिळतो. आणि बरोबर. त्याचा जर ROI जर पाहिला तर साधारणतः तुम्ही जे अदर इन्व्हेस्टमेंट करता, अदर इन्व्हेस्टमेंट मध्ये जर पाहिलं तर 6-7 ते 10% पर्यंत जातात. पण इथे जर तुम्ही पाहिलं, ज्यावेळेस तुम्ही सोलर मध्ये इन्व्हेस्टमेंट करता साधारणतः 20 ते 22% पर्यंत तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर. त्यामुळे ही फार मोठी एक असेट आहे तुमच्यासाठी. त्याच्यामुळे ऑलवेज चूज करताना राईट वेंडर, राईट क्वालिटी मटेरियल, ना की तुमच्याकडे एक्सपोर्ट रिजेक्ट झालेलं माल. म्हणजे मला आवडेल सांगायला की आपण म्हणतो की 10,000ची साडी 1,000 रुपयात कशी मिळते, बरोबर. कुठेतरी काही ना काहीतरी डिफेक्ट असतो, त्याच्यामुळे ती 10,000ची साडी 1,000 रुपयात देत असते. मिळत असते. बरोबर. सेम इथे पण तसंच होतं की बरेच वेळा जे एक्सपोर्ट रिजेक्ट माल आहे किंवा एखाद्या ठिकाणी मोठा प्रोजेक्ट झालाय आणि तो रिजेक्ट झालेला आहे, तिथं जे लागणारं जे मटेरियल आहे ते आधीर कुठं कुठं संपवायचं, अशा ठिकाणी बरेच व्हेंडर ते लावून टाकत असतात. आणि म्हणजे कमी थोडस cost हे मध्ये. काम चलाऊ झालं आणि अल्टिमेटली म्हणजे बऱ्याच वेळा कंझ्युमर म्हणतात की अरे माझ्याकडे सोलर लावले, पण सोलर मध्ये काही तेवढी मजा नाही, माझ्याकडे तेवढं होत नाही. रिझन हेच आहे की काही लोकांमुळे सोलर इंडस्ट्रीला नावं ठेवली गेली जातात. तर ते बरोबर. होऊ नये यासाठी प्रत्येक व्हेंडरनी ही काळजी घेतली पाहिजे की चांगल्याच प्रतीचं, कारण तुम्ही जे कार्य करताय हे देशासाठी, एन्व्हायरमेंटसाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे महत्वाचं आहे. चांगल्याच क्वालिटीचं मटेरियल आपल्या कंझ्युमरला देणं फार गरजेचं गरजेचं आहे. आहे. बरोबर. आणि मग एकदा इन्स्टॉलेशन केल्यानंतर मेंटेनन्स हा प्रश्न आहेच. म्हणजे त्याच्याबद्दलही लोकांना बरंच कमी नॉलेज असतं. पण मग त्याच्याबद्दल काय सांगाल? कसं ऍक्च्युली असावं मेंटेनन्स? असं होऊन जातं की सोलर म्हणलं की काही जण जे इन्स्टॉल करणारे आहेत ते म्हणतात की सर काही करायचं नाही, तुम्हाला वाटलं ना तर फक्त पाणी मारा झालं, ह्याला काही मेंटेनन्स वगैरे लागत नाही. पण ऍक्च्युली हे ऍब्सोल्युटली रॉंग आहे. रॉंग आहे. बरोबर. कुठलीही वस्तू ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तिला हा मेंटेनन्स असतोच. असतोच. हा फक्त एक चांगली गुड न्यूज ही आहे की सोलरला तो जो मेंटेनन्स आहे तो कमी लागतो. कमी लागतं. बरोबर. पण जर तुम्ही पाहिलं तर त्याचं इयरली त्याचं प्रत्येक सिस्टीम एनर्जी ऑडिट करणं खूप गरजेचं आहे की त्याच्यातून तेवढे प्रॉपर जनरेशन होत आहे का, त्याच्यातून येणारे जे करंट फ्लो आहे ते प्रॉपर येत आहेत का, त्याच्यानंतर तुमच्या याच्यावरती बर्ड ट्रिपिंग वगैरे झालेलं नाहीये ना, किंवा अजून काही चॅलेंजेस आहे का सिस्टीम मध्ये, हे चेक करणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि त्यासाठी जर पाहिलं तर मेंटेनन्स हा असतोच कुठल्याही प्रोडक्टला, फक्त हा कमी आहे. कमी. त्याच्यामुळे तुमच्या असेटची जर काळजी घ्यायची असेल तर थोड्या प्रमाणात त्याला मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि कुठलंही प्रोडक्ट असेल तर मेंटेनन्स हा आहेच. त्याशिवाय त्याची लाईफ वाढत नाही. ऍब्सोल्युटली. सो ते गरजेचंच आहे. जर बरोबर. तुम्हाला लाईफ जर तुमच्या असेटची म्हणजे सोलरची जर वाढवायची असेल वाढवायची असेल तर ह्याला सगळ्यात मोठा जो चॅलेंज आहे सोलरसाठी म्हणजे पॅनेल एकाच गोष्टीसाठी घाबरतात, ती म्हणजे तुमची धूळ. धूळ मिट्टीपासून बऱ्याच वेळा त्याला करोजन किंवा तुमचं जे जनरेशन आहे कमी होऊन जातं, किंवा शॅडोचा एरिया जर आलेला असेल तर त्यांनी सुद्धा तुमच्या पॅनेलला चॅलेंज येतात. त्याच्यामुळे तुमचे डस्टिंग वगैरे ह्याच्यापासून तुमच्या पॅनेलला वाचवणं खूप गरजेचं आहे. चांगल्या ह्यांनी वॉश करणं फार गरजेचं आहे. युनिशार्क सोलार बद्दल खूप ऐकलंय. तर मग लोकांनी युनिशार्क सोलार कडूनच का घ्यावं, किंवा काय असं वेगळं पण आहे तुमच्याकडे? ऍक्च्युली फक्त युनिशार्ककडनंच घ्यावं असं नाहीये. तुम्ही कुठल्याही व्यक्तीकडनं ज्यावेळेस तुम्ही सोलर लावायचा विचार कराल त्यावेळेस ह्या काही पॅरामीटर चेक करणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. जसं की आपल्याकडे जे वाऱ्याचा फ्लो आहे हा कधी कधी 120, 150 म्हणजे ज्याला आपण वादळ म्हणतो, तो येण्याचे चान्सेस बऱ्याच वेळा असतात. आणि आज बऱ्याच ठिकाणी अशा घटना झालेल्या आहेत की ते तुमचे जे स्ट्रक्चर आहे ते उडून गेलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर ते पॅनेल कुठेतरी पडलेत, खालची जागा गाड्या वगैरे यांच्यावरती पडलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते डॅमेज झालेले आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही युनिशार्कला चूज कराल त्यावेळेस आम्ही ही काळजी घेत असतो की जे स्ट्रक्चर आहे हे प्रॉपरली इंजिनिअरिंग वेल डिझाईन केलेलं असतं की जेणेकरून ते तुमचं ओढून जाऊ नये. सेकंडरी जर पाहिलं तर आम्ही जनरेशनची एक गॅरंटी देतो. म्हणजे आम्ही काही अट्रॅक्टिव्ह आणि कस्टमर फेवरसाठी काही बरेचसे प्लॅन आम्ही तयार केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही हे सुद्धा म्हणतो की जर तुमचं जनरेशन कमी झालं तर त्याची जे डिफरन्स अमाऊंट येईल ती आम्ही बेअर करू. त्याच्यामुळे कस्टमरला ही पण चिंता नाही, एक तर त्यांचं वाऱ्याने ओढून जाणार नाही, सेकंडरी त्यांचं जनरेशन कमी झालं तर त्याचे ऍडव्हान्टेज ते ऍक्च्युली तसं आतापर्यंत आमच्याकडनं ते झालेलंच नाहीये. त्याच्यामुळे हा एक प्लस पॉईंट आहे. सेकंडरी जर मेंटेनन्स पाहिलं तर मेंटेनन्सचे पण पॅकेज ठेवलेले आहेत आम्ही की ज्याच्यामध्ये 5 इयरचा मेंटेनन्स सुद्धा नाहीये त्यांना. देन अजून एक जर पाहिलं तर
जे काही विदिन वॉरंटी पिरियड मध्ये आहे, म्हणजे ज्या काही प्रोडक्टला तुमच्या ज्या वॉरंटीज येतात त्याच्यामध्ये जो लागणारा जो लेबर कॉस्ट आहे हे आमच्याकडनं त्या वॉरंटी पिरियड मध्ये सुद्धा ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून दिली जाते. देन अदर जर पाहिलं तर मला म्हणावं लागेल की आमच्याकडनं एक सर्टिफिकेट म्हणजे ग्रीन एनर्जी सर्टिफिकेट सुद्धा कस्टमरसाठी प्रोव्हाइड होतं, की त्यांनी जे देशासाठी काम केलंय सोलर लावून आणि एन्व्हायरमेंटसाठी, त्याच्यासाठी एक आमच्याकडनं एक अप्रिशिएशन त्यांना एक सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड होतं. देन अदर त्यांनी जर समजा कुणाला स्वतः सोलर लावल्यानंतर कुणाला रेफर सुद्धा केलं तर त्यांना सुद्धा त्याचे पॉइंट्स मिळतात आणि त्याचे अमाऊंट सुद्धा बेनिफिट सुद्धा मिळतात असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही सोलर लावाल, ज्यावेळेस युनिशार्क कडे कराल किंवा आयदर कुणाकडे कराल, त्यावेळेस हे पॅरामीटर चेक करून आपल्याकडे सोलर लावणं खूप गरजेचं आहे. रतन टाटाजींना खूप मानता. बरंच ऐकलंय तुमच्याबद्दल. आणि त्यामुळेच कदाचित युनिशार्क नेहमीच काहीतरी सोशल ऍक्टिव्हिटीज करत असतात. त्याबद्दल काय सांगाल? ऍब्सोल्युटली. ऍक्च्युली रतन टाटाजी हे सगळ्यांचे प्रेरणास्रोत आहे आणि सोशल मध्ये मी त्यांच्याकडनंच ती प्रेरणा घेतलेली. म्हणजे जर पाहिलं तर आम्ही युनिशार्क सोलर कायम म्हणजे आम्ही ग्रामीण भागामध्ये सोलरसाठी अवेअरनेस बरेच कॅम्पेन घेतले. त्याच्यानंतर ट्री प्लांटेशन असेल किंवा वुमन एम्पॉवरमेंटसाठी असेल, या बऱ्याच ऍक्टिव्हिटी युनिशार्क तर्फे राबवल्या जातात. मग अगदी जर तुम्ही पाहिलं तर सांगलीमध्ये जो पूर आला तर तिकडे सुद्धा युनिशार्क तर्फे बरेच ऍक्टिव्हिटी आम्ही केल्या होत्या. देन मग पीएम फंड असू द्या, त्याच्यानंतर सीएम फंड असू द्या, बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. कारण आम्ही ज्यावेळेस कंपनी स्थापन केली त्यावेळेस आमचा मेन मोटो हाच होता की जे काही येणार आहे, म्हणजे जे रतन टाटा साहेबांनी जे केलेलं आहे की जे येईल त्याच्यातला काही पर्सेंटेज हे कायम समाजासाठी दिलं पाहिजे. सेम आमची कंपनी त्याच बेसिसवरती त्याच ह्याच्यावरतीच काम करते. बरोबर. ही खरंच खूप छान गोष्ट आहे आणि फार कमी लोक असा विचार करतात. नवीन लोक ह्या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहतात, त्यांना काय सांगाल? जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये सोलर इंडस्ट्रीमध्ये म्हणजे व्यावसायिकांनी अजून फार आलं पाहिजे. म्हणजे करिअर जर पाहिलं तर नवीन युवकांनी सुद्धा ह्या सोलर इंडस्ट्रीमध्ये आलं पाहिजे. फक्त ओनली नॉट फॉर प्रॉफिट साठी नाही आलं पाहिजे, तर यू मस्ट बिकम ॲट दी इम्पॅक्ट, सोसायटीवरती एक चांगला इम्पॅक्ट होईल ह्या उद्देशाने येणं खूप गरजेचं आहे. कारण जर सोलर हे सेगमेंट हे खूप दूरवरचं जर व्हिजन जर पाहिलं तर फार मोठं आहे, खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याची ऍडव्हान्टेज खूप चांगले असणार आहे. त्याच्यामुळे नवीन जी व्यक्ती येणार आहे ती इथिकल वेनी याच्यामध्ये आल्यानंतर वर्क केलं पाहिजे आणि डेफिनेटली की चांगलं काम करणार असेल तरच ह्या इंडस्ट्रीमध्ये येणं गरजेचं आहे. कारण ही खूप छान इंडस्ट्री आहे. बरोबर. इथे फक्त आपला फायदा बघून चालणार नाही, तर हे देशासाठीचे एक चांगलं कार्य आहे खरं तर. त्याच्यामुळे नक्कीच हा विचार घेऊन पुढे यावं लोकांनी. डेफिनेटली. म्हणजे चांगल्या लोकांनी उलटे ह्या सेगमेंटमध्ये यायला पाहिजे. इथिकल वेनी काम करून देशाला हातभार लावता येईल, या व्हिजननी ह्याच मोटोनी याच्यामध्ये आलं पाहिजे. युनिशार्क सोलार पुढच्या 3 वर्षामध्ये स्वतःला कुठे पाहताय? म्हणजे आम्ही जर पाहिलं तर बरेच असे बेंचमार्क सेट केलेले आहे, पण आम्ही ज्यावेळेस बेंचमार्क सेट करतो त्याबरोबर आम्ही सोशल गोष्टी काय काय करू याचा फार विचार करत असतो. आणि जर पाहिलं तर सोलर इंडस्ट्रीसाठी हे फ्युचर खूप स्ट्रॉंग आहे. कारण येणाऱ्या फ्युचरमध्ये जर पाहिलं तर सोलरमध्ये हायब्रिड टेक्नॉलॉजी खूप साऱ्या येत आहेत. त्याच्यामुळे म्हणजे कन्झ्युमरला सुद्धा ऍडव्हान्टेज आहेत आणि ज्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा खूप चांगले ऍडव्हान्टेज आहे. फक्त याच्यामध्ये अट एकच आहे की चांगलं काम करणं गरजेचं आहे. तरच तुम्ही तुमचे जे बेंचमार्क सेट कराल तिथपर्यंत डेफिनेटली तुम्ही पोहोचू शकाल. बरोबर. मगाशी जसं तुम्ही सांगितलं तसं की एकतर हे हा फक्त बिझनेस नाहीये, तर ही एक समाजसेवा पण आहे. देशासाठी आपण काहीतरी वेगळं करतोय खरं तर. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाने यावं ह्याच्यामध्ये, एक वेगळी इंडस्ट्री आहे, शिकावी, पुढे जावं. हे खरंच छान आहे. नाही, डेफिनेटली. ज्यावेळी युनिशार्क सोलरला चूज कराल तर का कराल, तर युनिशार्क मध्ये कस्टमरसाठी बरेच सारे ऍडव्हान्टेज आहे. की जसं की ज्यावेळेस तुमचं कडे सोलर लावताय त्यावेळेस तुम्हाला जे सोलर आहे ते प्रूव्हन सिस्टीम लावलेली जाते, जेणेकरून तुमच्याकडे जनरेशनचे चॅलेंज होत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे सबसिडी आहे ती अंडर वन रूफ मध्ये काम होऊन जाते. म्हणजे कुठलेही तुम्हाला ह्याच्यासाठी चॅलेंजेस फेस करावे लागत नाही. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही युनिशार्क सोलरला चूज करू शकता आणि त्यासाठी तुम्ही www.unisharksolar.com येथे जाऊन तुम्ही
सोलरसाठी अप्लाय करू शकाल. सर धन्यवाद. तुम्ही Yes. खूप महत्त्वाची माहिती आज माझ्या ऑडियन्सला सांगितली. माझ्या प्लॅटफॉर्मवर आलात, बिझनेस टॉक मराठीला व्हिजिट केलात, त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्रांनो, कसा वाटला सोलार सेक्टरचा आजचा बालकृष्ण सरांचा प्रवास? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासाठी बिझनेस टॉक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बिझनेस टॉक मराठीला कायम कनेक्टेड राहा. कारण बिझनेस टॉक मराठी तुमच्या आमच्यासाठी, यशस्वी उद्योजकांसाठी.